हरिओम. आज बुधवार 27 मे 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आजच्या प्रवचनातून आपल्याला सांगणार आहेत निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच. ऐकूया. प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणं अत्यंत जरुरी आहे, पण तो कुणाला शक्य आहे, कुणी करावा याचा विचार करायला पाहिजे. ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातलं पाणी बाहेर टाकता येतं आणि ते हितावहही आहे. इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही ना. अशा शेताला पुरेसं पाणी कसं मिळेल याचाच आधी विचार करणं जरुरीचं आहे. हीच दृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी. ज्या महात्म्याने स्वतःचा उद्धार करून घेऊन जगाच्या कल्याणाकरता जन्म घेतला त्यानंच परोपकाराचा अधिकार. मग प्रश्न असा येतो की इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करू नये की काय? तर तसं नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्न असणं जरूर आहे, परंतु परोपकार म्हणजे काय आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल हे पाहणं आवश्यक आहे. भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल आणि मग त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही. परंतु हे वाटतं तितकं सोपं नाही, कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी असते की थोडंसं काही आपल्या हातून झालं की ते मी केलं, मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो. सबब ज्या ज्या वेळी दुसऱ्याकरता काही करण्याची संधी मिळेल त्या त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की देवा, तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास, ही माझ्यावर कृपा झाली आणि अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करून घे. ही विचारसरणी जागृत राहिली तर आपला कसा घात होईल म्हणजे तर पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणं जरुरीचं आहे. परोपकार याचा सरळ अर्थ पर उपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार. यावरून असं लक्षात येतं की परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते. एक उपकार करणारा आणि दुसरा उपकार करून घेणारा. जगातल्या सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या तर आपल्या स्वतःवरून असं दिसतं की मी एक निराळा आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तुमात्रागणिक सर्व जग निराळ. मनाच्या या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधी काळी एखादं काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचं काम केलं ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो आणि म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे. नामात राहिलं म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होतं. जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचं अधिष्ठान नसलेले असे मोठे मोठे लोक सुद्धा मानाविनात कुठेतरी अडकल्या वाचून राहणार नाहीत. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.